हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 19 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्याच्या विषयाकडे. तर चालू घडामोडी 19 डिसेंबर 2025. तर पहिली बातमी आहे, नीरज घायवान दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित होम बाउंड 98 अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी नामांकित झालेले आहे. पुढे पाहूया, भारताचे प्रसिद्ध आणि जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले. पुढे पाहूया, इथिओपियाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ज्याचं नाव आहे द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया, देऊन सन्मानित केले. जोस अँटोनियो कास्ट यांना चिली देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले. पुढे पाहूया, 2027 पर्यंत अवकाश आणि खोल समुद्रात एकाच वेळी मानवी मोहीम राबविण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. पुढे पाहूया, द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचे आत्मचरित्र आहे. पुढे पाहूया, देशभरातील लोकसेवा आयोगांच्या अध्यक्षांची राष्ट्रीय परिषद हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे आयोजित करण्यात आली आहे. पुढे पाहूया, एलॉन मस्क हे $600 अब्ज इतकी संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनलेले आहे. भाजपचे माजी खासदार डॉक्टर रामविलास दास वेदांती यांचे मध्य प्रदेशातील रेवा येथे उपचारादरम्यान निधन झाले. पुढे पाहूया, भारत व UAE संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन 2 आवृत्ती 2 आहे. ठिकाण आहे अबुधाबी. भारतीय दलातील 45 जवान सहभागी. उद्देश आहे शहरी युद्धात इंटरऑपरेबिलिटी वाढवणे, तसेच ड्रोन व काउंटर ड्रोन तंत्रज्ञान सराव. पहिली आवृत्ती 2024मध्ये राजस्थान येथे झाली होती. महत्त्व, भारत व UAE संरक्षण सहकार्य मजबूत करणे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.